कसं काय पब्लिक, जर तुम्ही रेग्युलर घरी बनवलेले चिकन खाऊन कंटाळला असाल तर हा व्हिडिओ नक्की बघा. कारण आज आपण बनवणार आहोत मस्त ढाबा स्टाईल चिकन. तर सगळ्यात पहिले 1 किलो चिकन चांगलं धुवून स्वच्छ करून घ्यायचं. कधी पण चिकन 4 ते 5 वेळा चांगलं धुवायचं, मग त्याच्या आतमध्ये जी घाण असते ती क्लीन होते. इकडे आपण 5 मोठे कांदे आणि 3 टोमॅटो घेतले आहेत. कांदा चांगला धुवून लांब कापून घ्यायचा. मग टोमॅटो लांब कापून मिक्सरमध्ये लावून घ्यायचं आणि त्याची प्युरी बनवायची. आता आपण चिकन बनवायला चालू करूया. सगळ्यात पहिले एका मोठा टोप किंवा कढईमध्ये तेल टाकून त्यामध्ये 2 तमालपत्र, 2 काळी वेलची, 1 मोठी दालचिनी, 2 वेलची, 3 ते 4 लवंग, 1 फूल आणि 10 ते 15 अख्खी काळी मिरी हे सगळे टाकून त्यानंतर त्यामध्ये कापलेले कांदा टाकायचा आणि 5 ते 7 मिनटासाठी गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत परतायचं. नंतर त्यामध्ये 4 चमचा लाल मिरची पावडर, थोडी हळद, आलं लसूण टाकून 2 ते 3 मिनटासाठी परतून घ्यायचे. मग आपण बनवलेले टोमॅटोची प्युरी टाकून 2 ते 3 मिनटासाठी परत चांगलं ढवळायचं. नंतर मीठ, 1 चमचा धना पावडर, 1 चमचा जिरा पावडर, 1 छोटं पॅकेट चिकन मसाल्याचं टाकून चांगलं ढवळून घ्यायचं. त्यानंतर चिकन टाकून नंतर ह्याला चांगलं परत मिक्स करायचं आणि वरती झाकण ठेवून आणि त्यावर पाणी टाकून 5 मिनटासाठी मीडियम गॅसवर शिजवायचं. नंतर मग 1 वाटी दही टाकून परत चांगलं ढवळून त्यानंतर परत वरती झाकण ठेवून आणि थोडंसं पाणी टाकून मीडियम फ्लेमवर 15 ते 20 मिनटासाठी शिजवायचे. ते झाल्याच्या नंतर आपण 3 ते 4 कापलेली मिरची टाकायची, हिरवी मिरची, आणि वरती झाकण ठेवून 5 मिनटासाठी शिजवायचे. आता आपले ढाबा चिकन रेडी टू ईट. तुम्ही घरी ट्राय करा आणि कळवा कशी झाले ते. तोपर्यंत बाय.